आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खुदा मेहरबान मुश्किलें आसान अम्मा खुदा मेहरबान मुश्किलें आसान. उधर ही रुक. अम्मा खैरियत तो तू अंदर कैसे आया? वो दरवाजा खुला था मियाँ तो आ गया अंदर. दरवाजा खुला तो तू सीधा घर में घुसेगा क्या? खुदा मेहरबान मुश्किलें आसान. अम्मा खैरियत तो. अम्मा ए चुप. तेरे को क्या मैं अम्मा लगता हूँ? अम्मा लगता हूँ? ओ मियाँ खुदा के घर में सब एक है. अम्मा हो या अब्बा क्या फर्क पड़ता है. आप खैरियत तो. भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खा. अरे तू नहीं तू रुक 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 रुक. तुमको देखा तो मन में ख्याल आया तेरे को किधर तो देखेला है. उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती त्याचे कर्तव्याचे माप. रुक. अरे जीव गुदमरला ना माझ्या इकडे. निगो इधर से पहले निगो. ऐसा कैसा निगो मियाँ. घर में कौन कौन है? तेरे को क्या करना है? मेरे घर में कौन कौन है? तेरे को क्या करना है? मेरे घर में मैं हूँ, राधा है, मेरी मालकिन है और उसकी मुलगी भी है. तेरे को क्या? तू निग. और उसका बाप? वो ठीक है तू निग. पहिले तू निग. ह्याला कसं माहित मालक आतमध्ये आहेत ते? ए रुक. ए बाबा ए रुक. ए कलाशाट रुक. तेरी तो रुक. बोल झालं काम? साहेब मला नाही वाटत तुमचं काम आहे ना या जन्मात तरी पूर्ण होईल. मी ना आता इथे एक मिनिटही थांबणार नाही. रोज नवीन नवीन वेश घेऊन येतोय. तो दूधवाला झाला, तो फुलवाला झाला, आता ना फक्त भूत व्हायचं बाकी आहे. भूत बहुरूपी म्हणून फिरलो असतो ना तर बाहेर 4 पैसे जास्त कमवले असते. ए तुझी बकबक बंद कर. तिकडे काय परिस्थिती आहे तेवढं सांग आम्हाला. तुमचा तो यश आहे ना अजूनही जिवंतच आहे. आत्मा बित्मा कुणी नाहीये इकडे. फक्त ना माझंच भूत झालंय. बॉस मला तर वाटतं या यशचा पत्ता कट करण्यासाठी ना काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार. मी इथून निघतोय. नाही तू तिथेच थांब. आम्ही सांगत नाही तोपर्यंत हालायचं नाही तिथनं. आम्ही बघतो इकडे काय इश्यू येते. साहेब मला इथे थांबवण्यापेक्षा ना तुमच्या त्या मांत्रिकाला तिथून हाकलून द्या. हॅलो काय जागा निवडली आहे? अशी जागा निवडतं का कोणी? नीट जागा शोधता येत नाही का? नीट उभं राहता येत नाही इथे धड. ती उकडतंय. आणि तुझं हे ढोंग आहे ना हे आता बंद करा. बंद कर. मोठा विश्वमित्र होऊन बसला इथे तप लावून. अरे एक साधा जीव नाही घेता आला तुला अजून. कसला मांत्रिक आहेस रे तू? हा कसला मांत्रिक आहेस? आणि जमत नसेल ना तर सरळ सांग तसं. सामान बांधायचं आणि निघायचं. तुमची कामं होत नाहीत त्याला दोषी मी नाही. मी माझी सगळी शक्ती पणाला लावलीये. तुम्ही लोकांचे रोष ओढावून घेतलेत. लोकांचे शिव्या शाप बत्तायत. आयुष्यात कधी सत्कर्म केलं नाही ना म्हणून तुमच्या मनासारखं दुष्कर्म सुद्धा होत नाहीये. आला का ध्यानात? ए बस बस झालं. आम्ही आजपर्यंत कधीही हरलो नाहीये. प्रत्येक लढाई आम्ही आमची बुद्धी वापरून लढतो. यावेळेस फक्त यावेळेस तुझ्यावरती विश्वास ठेवला. तुझ्या त्या आत्म्यावरती विश्वास ठेवला. इथेच चुकलो आम्ही. कुठे आहे? कुठे ती आत्मा? कुठे तुझी? काय करते ती? त्या फार्म हाऊसच्या समोरच्या झाडांवरती काय झोके घेते?
मला इथे का बोलावलं आहे? का बोलवलं म्हणजे काय? ज्या कामासाठी पाठवलं होतं त्याचं काय झालं? तुला मुक्ती हवी आहे का नकोय? नसल जमत तर मला सांग, म्हणजे मला काय करायचं ते मी बघतो. मला आजचा 1 दिवसाचा वेळ हवा आहे. आजचा दिवस त्या यशवर्धनच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. इथे दिवस मावळला की त्या यशचा दिवा विझलाच म्हणून समजा. उद्याचा उगवता सूर्य तो पाहणार नाही. मग कुठलीही देवी, कुठलीही शक्ती, कुठलाही कवच त्याला वाचवू शकणार नाही. शब्द आहे माझा. शब्दाला जागायचं आला का ध्यानात? नाहीतर परत बाटलीत बंद करेन. तशी वेळच येऊ देणार नाही. आजच त्या यशचा गळा घोटते. शेवटची संधी आहे बर का तुला. चल लाग जा कामाला. ओम फट स्वाहा. मी तुम्हाला वचन देतो, मी जर यशवर्धनला ठार मारून नाही शकलो तर तुमची चप्पलन माझं थोबाड असेल. मी नाक घासत तुमच्या पायाशी येईन आणि माफी मागून हलगी लावून परत जाईन. बघूया. अरे सोडा मला, सोडा. सोडा बोललो ना, सोडा. जास्त बोललास ना तर ह्या मानेच्या पट्ट्याने तुला मारे ना. जास्त बोलायचं नाही तर मानेच्या काय झालं? का बोलवलं आम्हाला इकडे? आणि या चेतनला असं पकडून का ठेवलं? किंग बॉस, याने तुमचा विश्वासघात केलाय. नाही रावसाहेब, मी असं काही केलं नाहीये. यांना चुकीची माहिती मिळाली. ए गप. किंग बॉस, तुमच्या कंपनीचे सगळे रेव्हेन्यू डिटेल्स यांनी मैत्रीला दिलेत. आणि जे तुमच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली ना, त्याला हा माणूस जबाबदार आहे. हा मैत्रीला सामील झालाय. नाही. 1 मिनिट किंग बॉस, वीट घ्या आणि घाला त्याच्या डोक्यात. जा, सोडलं तुला. काय ना, आम्ही आजवर खूप पाप केली. पाप करत 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 आमच्या पापाचा घडा आता ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे सोडलं तुला. किंग बॉस, काय झालं? तुम्ही याला असं सोडून देताय? थँक्यू रावसाहेब. पुन्हा अशी चूक होणार नाही, खरं सांगतो. यासाठी तू जिवंत राहायला पाहिजेस ना चेतन. तुला काय वाटलं रावसाहेब तुला असं सहजासहजीतनं जाऊ देतील? रावसाहेब राजे शिर्केच्या दरबारात चुकीला माफी अजिबात मिळत नाही. रावसाहेबाचा विश्वासघात म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात. मारा याला आणि संपवून टाका. रावसाहेब, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. जय देवी जय देवी जय
हा घाटगे, माझी दुपारची मीटिंग फिक्स करा. नाही नाही, ऍज पर माय कॅल्क्युलेशन माझी आधीची मीटिंग लवकर संपेल. येस येस येस. हा, एक मिनिट. प्रल्हाद दादा, आलो आलो. मी बोलतो नंतर तुमच्याशी. हा हा, बाय. काय, कुठे देवळात निघालात का? छे छे, ते दूध संपलंय ना, ते आणायला चाललो होतो. अच्छा, मला वाटलं देवळात निघालायत की काय. पण तुम्ही दोघंही घरीच कसे? देवळात नाही जाणार? नाही म्हणजे तो उत्सव आहे ना आज. मग तुमची देवी आई, तुमच्या मैत्री मॅडम चिडणार नाहीत तुमच्यावर? नाही, ताई साहेबांनीच सांगितलं होतं इथे तुमच्या सोबत थांबायला म्हणून. अच्छा, मग माझ्यासोबत थांबायला सांगितलेलं असूनही तुम्ही दोघंही मला एकट्याला सोडून बाहेर जाताय ते? नाही, ते आता खरं सांगितलं तर तुम्ही माझी टेर खेचाल. अहो नाही, मी असं काही करणार नाही. बोला, काय झालं? ते खरं सांगू का? हा सांगा ना. आत्म्यांची मला भीती वाटते म्हणून तिला सोबत घेऊन चाललो होतो. हा, वाटलंच मला. आणि बॉडीगार्ड म्हणून तुम्ही राधाताईंना नेमलेत का? व्हेरी गुड, उत्तम बॉडीगार्ड आहे. बघा चेहऱ्यावर, बघा त्यांच्या, भीतीचा लवलेशही नाहीये. काय प्रोटेक्ट करतील तुम्हाला समोर आत्मा भूत वगैरे काही आलं तर. पण तुम्ही जरा सांभाळू ना. नाही, मी असं ऐकलंय आत्मा काही काही वेळेला आपल्या ओळखीच्याच माणसाच्या रूपात येतो समोर आणि असा मानगुटीवर बसतो एकदम. असं नको व्हायला की त्या दुकानदाराच्या रूपात एखादा आत्माच येईल समोर. राधाताई, नीट काळजी घ्या प्रल्हाद दादांची. अहो प्रल्हाद दादा, किती घाबरताय? असं काही नसतं भूत वगैरे. जा, जाऊन या तुम्ही. भूत 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 भूत. अहो प्रल्हाद दादा, भूत वगैरे काही नाही, मीच टाकला दगड. काय साहेब, गरीबाची चेष्टा करता काय? नाही, चेष्टा करण्यासाठी नाही, पण तुम्हाला हे पटवून द्यायला की भूत वगैरे काहीही नसतं. माणसांनी घाबरावं म्हणून ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी तयार केल्या गेल्या. अगदी देव सुद्धा. काही तथ्य नाही आहे त्यात, खोटं आहे सगळं. तुम्ही जाऊन या. काय बघताय? ते पाय बघत होतो तुमचे, सरळची वाकडे ते बघा. आहेत सरळ? हे घ्या, बोट बघा, हात ओके, मान सरळ आहे, डोळे बघा, डोळे सगळं ओके. जा आता, जाऊन या तुम्ही. नाही, आता तुम्ही पण चला आमच्या सोबत. अहो आता मी कशाला यायला पाहिजे तुमच्या सोबत? राधाताईंना घेऊन जाताय ना बॉडीगार्ड म्हणून. तुमचं काय जाते बोलायला? तुमच्या गळ्यात ते रक्षा कवच आहे ना, तुम्ही सेफ आहात. पण आमचं काय? अच्छा, हे घ्या, तुम्ही घाला. अहो साहेब, काय करताय? माझ्या जीवाला कोणताही धोका नाहीये. घ्या. नाही, ताई साहेबांना कळालं तर ओरडतील ना त्या. ते नंतर बघू. नको. दूध संपलंय ना घरातलं, ते आता आणणं जास्त महत्वाचं आहे ना. हा, हे घ्या. जा आता, जाऊन या. आता जाताय का? जातो.
सगळं काय चाललंय? दिवाळी नाही साजरी करायची आपल्याला, त्या मैत्रीच्या घरातला दिवा विझवायचा आहे. रावसाहेब जरा शांतीला धरा. मी आत्म्याची शक्ती वाढवतोय. आता जगातली कुठलीच शक्ती यशवर्धनला वाचवू शकत नाही. ओम फट. जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती. सरपंच या ना, नारळ वाढवा. आई आदिशक्तीचा, देवी आई आदिशक्तीचा. अब विचित्र आवाज कसलाय? कोण आहे? कोण आहे? प्रल्हाद दादा, दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. काय काही घडतंय का? कोण आहे? हिम्मत असेल तर समोर या.